नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर 1 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढताना दिसू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न. जो यक्ष प्रश्न सध्या तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वांना भेडसावत आहे, ज्या यक्ष प्रश्नाचं आज उत्तर जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की अखेर 1 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. तर बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. म्हणजे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी 5,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. म्हणजे सोयाबीनचा भाव 5,000 रुपये प्रति क्विंटलपासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर उभा टाकलेला सध्याचा जो प्रश्न आहे की 1 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणारच आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की बाबा 1 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव किती वाढू शकतो. पहिल्यांदा हे समजून घेऊयात की 1 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा का वाढू शकतो. तर बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन ते तब्बल 25 ते 30% कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीनची बऱ्यापैकी आवक बाजारात येऊन गेली. आता जी सोयाबीन शिल्लक आहे ते मोठ्या व्यापाऱ्यांकडे, जे सोयाबीन शिल्लक आहे ते मोठ्या शेतकरी मित्रांकडे आणि त्यांना काही पैशाची सध्या गरज नाही आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे सोयाबीन जे आहे ते अति कमी प्रमाणात आहे. म्हणजे इथून पुढे उत्पादनामुळे सुद्धा सोयाबीन बाजारात कमी येणार आणि पैशाची गरज असणारे शेतकरी कमी शिल्लक आहेत त्यामुळे सुद्धा सोयाबीन हे कमी बाजारात येणार. आणि महत्त्वाची गोष्ट काय की भविष्यात भाव वाढू शकतो या आशेपोटी सुद्धा सोयाबीन बाजारात कमी येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर विचार केला तर इथून पुढचं चित्र हे आपल्यासाठी आशादायी. 1 फेब्रुवारी नंतरचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप हमखास निर्माण होणार आहे. आणि हा गॅप मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30% अधिक आहे. कारण 25 ते 30% जी सोयाबीनची आवक आहे ती यंदा घटलेली आहे, जी 1 फेब्रुवारी नंतर 35 ते 40% घटू शकते. आता अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनच्या पुरवठ्यातील हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या भावाला कमीत कमी 200 ते 300 ची तेजी प्रदान करणार. आणि याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे
तो आपल्याला कमीत कमी 5,500ला गवसणी घालताना दिसणार आहे. म्हणजे 1 तारखेनंतर लगेचच सोयाबीन 5,500 होईल आणि इथं सोयाबीनची तेजी थांबेल असं सुद्धा मला काही वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्याची सुरुवात जर 5,500 आणि शेवट 5,700-800 पर्यंत झाला तर आश्चर्य वाटायला नको. विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच सल्ला मी तुम्हास देईल की अपेक्षा भविष्यात तेजीची 100% ठेवा. पण अपेक्षा अशी नका ठेवू की याच दरावर मी सोयाबीन विकेल. अशा परिस्थितीमध्ये आपल्यापाशी असणाऱ्या एकूण सोयाबीनची 4 भागात विभागणी करा आणि 5,500च्या तिथपासून प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं 25-25% सोयाबीन जर आपण विकलं तर या तेजीचा आपल्याला योग्य पद्धतीने होऊ शकतो फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे मानतो मनापासून खूप खूप आभार.